लाविली तू वाट मुळा उमग मला थेट एकामेका जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, आज गुरुपौर्णिमा आहे, तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला टेटस तयार करायचा आहे। तर आता तुम्ही टेटस आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल, जर तुम्हाला आपला टेटस आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आता टेटस कसा झाला आहे। तर भावांनो, तुम्हाला सर्व मटेरियल आणि बीटमार्क प्रोजेक्ट दिलाय ते अगोदर डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर सिंपली तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकताल। तर भावांनो, तुम्हाला इथे सिंपली काय करायचे, जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, चला आपण वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिंपली भावना अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल। असा इंटरफेस दिसल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला गुरुपौर्णिमा बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे। तर भावना, फक्त आपल्याला इथं गुरुपौर्णिमा या बीटमार्क वरतीच काम करायचं, बाकी तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट यूज करायचे नाही। तर पाहू शकता या सॉन्गला सुद्धा बीटमार्क करून दिलेले आहे। तर सिंपली तुम्हाला काय करायचं, आपले मटेरियल जे आहे ना ते मटेरियल ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्यायचं आहे। प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो आपले मटेरियल जे आहे ना ते व्यवस्थित सिलेक्ट करायचे। तर भावांनो, बॅकग्राऊंड PNG जे आहे ना ती अगोदर सिलेक्ट करायची आणि व्यवस्थित प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे आणि भावांनो तुम्हाला मोन ट्रान्सफरवरती जाऊन व्यवस्थित वरच्या बाजूला सेट करून घ्यायचे आणि सिंपली तुम्हाला भावांनो हे मटेरियल जे आहे ना ते मटेरियल व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बुद्धाची PNG सुद्धा दिलेली आहे तुम्हाला व्यवस्थित, हे बुद्धाची PNG सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ॲड करून घ्यायची आहे। तर या PNG वरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित हे मोन ट्रान्सफरवरती ऑप्शन जाऊन हे व्यवस्थित वरच्या बाजूला सेट करून घ्यायचे। तर भावांनो, पुन्हा प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन बाबासाहेबांची PNG दिली याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या। मोन ट्रान्सफरवरती जाऊन साईज कमी करायची आणि व्यवस्थित भावना खालच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे आणि पुन्हा भावना प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावना टेक्स्ट PNG दिले याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे आहे। प्लस केल्यानंतर मोन ट्रान्सफरवरती जाऊन याची सुद्धा साईज कमी करून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित साईज कमी केल्यानंतर आता भावनो हे तिन्ही लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। असे लेअर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। शेवटपर्यंत याची लेंथ वाढविल्यानंतर आता भावनो इथं तुम्हाला काय करायचे, ह्या PNG वरती क्लिक करायचं, याला एक इफेक्ट द्यायचा आहे। इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये जाऊन सिंपली तुम्हाला हा व्ह्यू शिफ्ट इफेक्ट दिसत असेल ना याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला की द्यायचं आहे आणि भावना तुम्हाला एंडिंगला की देऊन तुम्हाला हे जिथपर्यंत वाढवायचं आहे ते वाढवू शकता। असं व्यवस्थित वाढवल्यानंतर पाहू शकता ते कलर चेंज तुम्हाला दिसून जाईल। पुन्हा या भावना PNGला एक इफेक्ट द्यायचा आहे। तर या PNG वरती क्लिक करायचे, मोन ट्रान्सफरवरती जाऊन तुम्हाला रोटेशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला भावना एंडिंगला एक की द्यायची आहे। एंडिंगला की दिल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला एक प्लस रोटेशनमध्ये तुम्हाला 180 ठेवून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता हे तुम्हाला ऑलरेडी असं फिरताना दिसून जाईल। तर भावनो, आता आपल्याला ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावना तुम्हाला हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या। प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आणि भावना याची ऑपिसिटी जी आहे ती तुम्हाला 50 ठेवून घ्यायची आहे। 50 ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता भावना हा व्हिडिओ आपला व्यवस्थित खास दिसून जाईल। तर हे जे बीटमार्क मी दिले आहेत ना, या बीटमार्कांना आपल्याला व्यवस्थित एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे। प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, कलरमध्ये जायचं आणि पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे आणि भावना तुम्हाला 1 सेकंदासाठी ठेवून घ्यायचं आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। पुन्हा लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि व्यवस्थित हे पुढच्या बीटमार्काला पेस्ट करून घ्यायचा आहे। तर भावना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। उरलेल्या सर्व बीटमार्कांना तुम्हाला फक्त रेक्टँगलच ॲड करून घ्यायचं, बाकी काही करायचं नाही। तर तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोठेही सेट करून घ्यायचा आहे आणि आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला ॲरो दिसत असेल ना याच्यावरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर भावांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर भावांनो त्याच्या
व्हिडिओचे मला डेमो पाठवा जावा किंवा स्क्रीनशॉट पाठवा जावा, त्याच्यावरती भावांनो मी ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर आपल्या चॅनलवरती नवीन आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. तर भावांनो, या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही. तर भावांनो, भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.